याच मैदानामध्ये ज्यांना 26 षटकार त्या स्पर्धेमध्ये ठोकले होते, अगदी 208 गुणांसह तो मालिकावीराचा मानकरी झाला होता. असा खेळाडू आपण यज्ञेशला पाहू शकाल. आपल्या कारकिर्दीमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम ज्याने पांजेच्या मैदानावरती केला होता, तो खेळाडू यावेळेला सलामीला दाखल झालेला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला देखील आपण आतिश गरतला पाहतोय. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दरम्यान पहा, दरम्यान पुन्हा एकदा यज्ञेसाठी पारितोषिक आहे पहा. षटकारांची हॅट्रिक मारली तर गौरांश गिरीश घरत यांच्या माध्यमातून 5,505 रुपये दिले जातील. आणि जर फोर्ट्रिक मारली तर 11,111 रुपये दिले जातील. पहा, सामना सुरू झाला नाही आहे आणि यज्ञेश्वरती बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. चला सलामीला पहिला गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे त्याचं हरीश. एक वेगवान गोलंदाज आहे. आणि कल्पेश घरत यांच्याकडून एक पारितोषिक आलंय पहा. आमच्या आतिश घरत पप्पूसाठी अगदी षटकारांची हॅट्रिक मारली ना तर त्याला 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला चेंडू रिलीज करत असताना ऑफस्टंपच्या खूपसा बाहेर चेंडू टाकला. परंतु हरीश हा गोलंदाज अगदी वेगवान गोलंदाजी करताना आपण नेहमी पाहतो. आणि नक्कीच खूप मोठी ओळख देखील त्यानं या क्रिकेटमध्ये निर्माण केली आहे. यावेळेला पहा, पुन्हा एकदा पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिले आणि पंचांनी पुन्हा एकदा स्वैर मारा घोषित केला. त्यामुळे 2 धावा धावपलकावरती सजल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. JB मोरा संघ ज्यांना नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळेला तेज तर्रार चेंडू, ही ओळख आहे या गोलंदाजाची. पहिले 2 चेंडू खराब जरूर आले. दरम्यान पहा, जीवित घरत यांच्याकडून देखील पारितोषिक आलं. एक षटकार मारला तर 500 रुपये दिले जातील यज्ञेश पाटीलला. पॅडवरती चेंडू आदळला. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. अगदी वेगवान गोलंदाजी. पहिले 2 चेंडू खराब आल्यानंतर पहा, लाईन आणि लेंथमध्ये परतला. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. आणि ज्या खेळाडूवरती अगदी बक्षिसांची खैरात लागली आहे असा खेळाडू मिस्टर DPL यज्ञेश पाटील आता मात्र स्ट्राईकवरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. होम ग्राउंड आहे ज्या मैदानावरती षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी आपण पाहिला तर हरीची लाईन पहा, लेंथ पहा. कारण की पहिले 2 चेंडू खराब टाकल्यानंतर अगदी लाईन आणि लेंथमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग त्याच्या माध्यमातून तिसरा चेंडू रिलीज केला गेला आणि धावपलकावरती आपण धावा अजूनही 3 पाहतोय. दरम्यान सरपंच साहेबांचं पुन्हा एकदा शुभागमन आपल्याला पाहायला मिळतात. संकेत दिलीप घरात या गावातील सरपंच, अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, अगदी सर्वांशी मिळून मिसळून राहणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील वेलकम आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कारण की नक्कीच हरीशी मी गोलंदाजी खूपशा मैदानामध्ये पाहिली आहे, त्यामुळे त्याचं कौतुक मी केलं होतं. यावेळेला अलंग द कार्पेट, कारण की कुठलाही मोठा फटका खेळण्याचं स्वातंत्र्य तो कधी देत नाही. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्याचा फायदा 2 धावा या ठिकाणी यज्ञेश पूर्ण करतोय. टोटल धावसंख्येमध्ये वाढ, 5 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. कारण की नक्कीच आजच्या रात्रीमधील सर्वात मोठी धावसंख्या जमवणारा कुठला संघ या ठिकाणी असणारा. या ठिकाणी फटका चांगला, स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून चेंडू, क्षेत्ररक्षक चूक करतोय पहा. अगदी झेल त्याच्या हातातून निसटला. त्यामुळे घडलं का, 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करत असताना
कारण की झेल सोडलाय तुम्ही यज्ञेशचा आणि झेल सुटल्यानंतर अगदी सुटलेला झेल आणि आपण फलंदाजाने खूप वेळा काढलेला गोलंदाजाचा तेल देखील पाहिला, त्यामुळे त्या ठिकाणी यज्ञेश सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडला. दरम्यान षटक संपले पहिलं आणि या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 7 धावा. थोडी डीजेला देखील संधी देऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थांबणार निघालेला अद्भुत रसायन आणि ते पाषण केल्यानंतर माणूस 3 पाण्यामध्ये कन्वर्ट होत असतो. प्रथमतः त्याचा पोपट होतो, तदनंतर त्याचा वाघ होतो आणि सरतेशेवटी त्याचं डुक्कर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आपण सामन्याकडे वळूया. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज अजय कोळी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक. चला आपण मॅचला सुरुवात करतोय. समोर आहे आतिश घरात. जोरदार चेंडू मारला मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि अगदी सिंगल यज्ञेशने थांबवलं आतिशला. आता मात्र माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे. आणि यज्ञेश म्हटलं तर डोंगरी 11 डोंगरी संघाचा बाहुबली आहे की ज्याच्या बॅटमधून अगदी षटकार आणि चौकारांचीच भाषा या मैदानामध्ये बोलली जाते आणि पाहिली जाते. आणि या मैदानामध्ये पाहूया यज्ञेशच्या बॅटमधून षटकार चौकार येतील का. यावेळेला बॅटचा फ्लो हवेमध्ये आहे. मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर जाणारा एक बेधुंद आकाशी आतंकी फटका षटकार. तर तुम्ही झेल सोडलात, परंतु हा खेळाडू तुमचं तेल काढल्याशिवाय राहणार नाहीये आणि सुटलेला झेल आणि आमच्या यज्ञेशने काढलेला गोलंदाजाचा तेल आपण मैदानामध्ये अनुभवतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी षटकार पाहिला. आणखी एक मोठा फटका. चेंडू गरगळत निघून चालला. डीप मधून क्षेत्ररक्षकाला आणखी एक धावपलकावर पाहायला मिळते. आणखी एक धावसंख्येमध्ये वाढ. 16 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. 15 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेला भन्नाट वेगानं चेंडू टाकला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धाव कंप्लीट केली आपण पाहू शकाल. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल कारण की नक्कीच फलंदाज लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. धावसंख्या मात्र हळूवार पुढे सरकली आहे कारण की पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पॉवर प्ले दुसरा ऑन आहे. यावेळेला फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द वॉइस अगदी बॅट मधून निघाला आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर. यज्ञेश पाटीलने ठोकला आणखी एक षटकार.
ईश पाटील नावाचं वादळ अगदी या मैदानामध्ये घोंगू लागला. धावसंख्येमध्ये अगदी भरमसाठ वाढ आपल्याला पाहायला मिळाली आहे. 22 धावा स्कोर कार्डवरती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वस्त आहेत. आणखी एक तडाखा यज्ञेश पाटीलना आणखी एक चेंडू मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर पाठवला. एक बेधुंद आतिशी षटकार. तू बाजूवाले थोडासा महागडा ठरला. तब्बल 21 धावा त्याच्या गोलंदाजीवरती ठोकण्यात आल्या की ज्यामध्ये आपण यज्ञेश पाटीलचे 3 गगनचुंबी षटकार पाहिले. पुन्हा एकदा हरीश गोलंदाजीसाठी आला की ज्यानं पहिल्या षटकामध्ये आग ओकणारी गोलंदाजी केली होती. फक्त 7 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं हे ध्येय पुन्हा एकदा उराशी बाळगलं हरीशनं. फटका एलिव्हेशन कमी आहे. अगदी नोमॅट लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, रिलीज झाला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा हॅट्रिकसाठी चान्स आहे आणि आपण पाहतोय गोरांश गिरीश गरत यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकारांसाठी तब्बल 5,555 रुपयांचं पारितोषिक लागलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन अप्पर कट केला. चेंडू दणदण करत निघाला परंतु एक क्षेत्ररक्षक त्याच्या मागे आहे. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हातामध्ये ठेवला. अगदी वाट लावली असं म्हणावं लागणार आहे. वाट पाहिली आणि त्यामुळे 3 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या. धावसंख्येमध्ये 3 ने वाढ. 32 धावा स्कोर कार्डवरती. अगदी विशाल स्कोरकडे वाटचाल करत असताना आपण नक्कीच डोंगरी 11 डोंगरी संघाला देखील पाहतोय. गिरीश या गोलंदाजावरती हल्ला बोल करण्यात आला. फटका चांगला. डीपमधून जिथपर्यंत क्षेत्ररक्षक येईल ना एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. एका बाजून आपण पाहतोय की यज्ञेशकडून गोलंदाजाची अक्षरशः धुलाई चालू आहे आणि त्याला स्टँडिंग देत असताना आपण आतिशला देखील पाहतोय. मिस टाइम स्टोक झेल उडाला आणि या ठिकाणी दुसऱ्या धाब्याची संधी आणि 2 धाबा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळाल्यात. कारण की नक्कीच हा कॅच नाही जवळपास मॅच. कारण की कॅच घेणं गरजेचं होतं. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं परंतु रनअप थोडासा लेट घेतला त्यामुळे चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. मी पहिलंच म्हणालो होतं की यज्ञेशला तुम्ही संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय तो राहणार नाही आहे आणि यज्ञेशचा झेल सुटला आणि त्या झेलामुळं नक्कीच यज्ञेश मात्र गोलंदाजाचा तेल काढताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार परंतु फुकट गेला वार. कारण की खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना असं म्हणतात अगर सीधी उंगली से घी निकल रहा हो तो उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए. त्यामुळे ऑन साइडला तुमच्याकडे चांगल्या धावा येतात. चांगली विस्फोटक फलंदाजी होती. यावेळेला फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी फटका फसला त्यामुळे विकेट नंबर 1 यज्ञेश पाटील झाला झेलबाद.
दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. रोहित पाटीलला अगदी खऱ्या अर्थानं शेवटचा चेंडू होता हरीशच्या गोलंदाजीचा. तर शेवटचा चेंडू डिफेन्सिव्ह खेळला असताना तर आणखी 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी करता आली असती, परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही आणि यज्ञेशला मैदान सोडावं लागलं. नवीन गोलंदाज रोहित मात्र गोलंदाजीसाठी आला आणि बॅटिंगसाठी न्यू कॅन्डिडेट युनिट नंबर 3 वरती रोहित पाटील आला. चेंडू बॅटलाच साठून गेला. खेळाडू ती पहा स्वतःनी स्वतःला बाद दिला आणि विकेट नंबर 2 आतिश गरत झाला झेलबाद. दरम्यान आणखी एक फलंदाज आतिश बाद होताना आपण पाहिलं. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज निशिकांत म्हात्रे उर्फ भाऊ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आमचे बंधुराज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अगदी आक्रमक फलंदाज, विकेटच्या दोन्ही बाजूने लिहिल्या खेळू शकणारा फलंदाज, परंतु या मैदानामध्ये त्यांना अगदी 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलं जाईल का? धावसंख्या मात्र आता मात्र थांबली आहे. अगदी कमालीचा फटका अगदी डीप कव्हर मध्ये एका टप्प्याच्या समाप्तीनंतर चेंडू झालाय फरार. चौकार, 4 धावा. बंबू डाल के पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. निशिकांत मात्रच्या बॅट मधून हा फटका आला. जी धावसंख्या थांबवली होती ना ती मात्र गतिमान केली आहे. ती नक्कीच निशिकांत म्हात्रेनं आपल्याला समोरच्या बाजूनं चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. एक आली आहे, दुसरीचा प्रयत्न थांबवलाय पहा रोहितनं. एकच मिळणारा. दरम्यान फक्त सिंगल येते. धावसंख्येमध्ये 1ने वाढ. 4थ्या दशकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 40 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. कारण की आजच्या रात्रीतील हायेस्ट स्कोर आपण 54 पाहिला. कारण की आणखी जवळपास 15 धावा जमाव्या लागतील तरच मात्र अगदी सबमरीन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रोहितला वाटलं काहीसा चेंडू उसळी घेईल, परंतु अगदी पाणबुडी प्रमाणे खोलातून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळते. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 4थ्या षटकातील आणखी काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुंदर गोलंदाजी. स्लोवर वन, अगदी फिंगर रोल केले, बोट फिरवली गेली. पुन्हा एकदा रोहित पाटीलला अगदी खेळपट्टीवरती शांत ठेवलंय. सुंदर गोलंदाजी. कारण की असं म्हणतात तुमच्यामध्ये विविधता असणं गरजेचं आहे आणि 6 चेंडूमध्ये 6 वेगवेगळे चेंडू टाकण्याची कला तुमच्याकडे अवगत असेल ना तर तुम्ही एखाद्या महानतम खेळाडूला जागेवरती शांत ठेवू शकता. अलग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 खेळाडूंमध्ये छोटीशी दरार. चेंडू त्यातून झालाय फरार. धावा मिळतील 4. चौकार.
गोलंदाजीसाठी आला रवी, गोलंदाजीसाठी आला रिवा स्वीप, दुधारी तलवार, परंतु फुक्कट गेला वार. परंतु पंचांनी हा चेंडू अवंतर घोषित केला, त्यामुळे आणखी एक धाव ऍड होईल. फलंदाजाच्या खूपसा कक्षेच्या बाहेर चेंडू टाकला, त्यामुळे गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केलं गेलं. रिवर्स मारायचाच आहे आणि तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला पाठवला अगदी वन बाउंस सीमा रेखेच्या बाहेर, चौकार. मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचं मिलन झालं नाही आणि या ठिकाणी डॉट बॉल आला. पंचांकडे लॉर्ड अपील देखील करण्यात आली होती, परंतु जवळपास ती अपील पंचांनी फेटाळून लावली. चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 49 धावा. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एक या मैदानामध्ये आजच्या रात्रीतील हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला अप्रतिम फटका, चेंडू गेला सीमारेखेच्या बाहेर, पंचांचा इशारा, चौकार. 4 धावा. दरम्यान फटका चांगला आणि आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपण डोंगरी 11 डोंगरी संघाच्या खात्यामध्ये पाहतोय. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय वेद 11 बीसीसी भेंडकल ब संघ आणि भालचंद्र अँड बालास्पोर्ट डोंगरी संघाचे संघ नायक. चला, अगदी आपण पाहिलं तर हायेस्ट स्कोर कोणाचा असेल या प्रश्नांना अगदी पूर्ण विराम डोंगरी 11 डोंगरी संघानं दिला. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू नीटचा बॅटवरती आला नाही. आणखी एक डॉट बॉल आपण पाहिला, परंतु धावसंख्या अगदी सर्वोच्च या ठिकाणी उभारली आहे, तब्बल 59 धावा. त्यामुळे नक्कीच
जे प्रश्न उद्भवले होते त्याला पूर्ण विराम या ठिकाणी आमच्या डोंगरी लेवून डोंगरी संघानं दिला. आजच्या रात्रीतील सर्वोच्च धावसंख्या आपल्या नावावरती केलेली आपल्याला पाहायला मिळते. चेंडूने बॅटची जवळपास कड घेतली होती. यष्टीरक्षक चेंडू पकडू शकला नाही. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पहा अगदी आणि तब्बल हा म्हणताना 3 धावा या चेंडूवरती आल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 62 आणि 63 धावांचं या ठिकाणी टार्गेट उभं राहिलं. त्यामुळे आपण पुढच्या मॅचकडे जातोय. चला वेद 11 बीसीसी भेंडकल ब संघाचा कर्णधार आणि भालचंद्र अँड बालास्पोर्ट संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करतोय डोंगरी संघाच्या कर्णधाराला की चला टॉस करण्यासाठी या. थोडासा वेळ आहे, आपण जाऊया डीजे कडे. ऐकूया एका मोठंसं गाणं. कडे वळत आहोत. तब्बल 63 धावांचं एक मोठंसं टार्गेट आजच्या रात्रीतील सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी उभारली आहे ती डोंगरी 11 डोंगरी संघानं आणि त्याचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे. तत्पूर्वी आपण बीसीसी ब भेंडकल ब संघाचा संघनायक तनिष याला देखील पाहतोय. तनिषचं देखील आपण वेलकम स्वागत करत आहोत. चला पुढचा मॅच आपण आणि त्याचा टॉस आपण करतो. मी नक्कीच विद्यमान सदस्य किरण सरपंच साहेब आणि किरण साहेबांना आपण विनंती करूया की पुढची मॅच 3 षटकाची असेल. एका बाजूला आपण बीसीसी भेंडकल ब संघ पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला भालचंद्र आणि बालास्पोर्ट डोंगरी यांच्या दरम्यान टॉस होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील अगदी पहिली मॅच आणि त्याचा टॉस विद्यमान सदस्य किरण जयराम घरत यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. टॉस का बॉस डोंगरी संघाने टॉस जिंकलाय. पुढची मॅच 3 ओव्हरची असेल याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे ती जेबी मोरा संघाची. एका बाजूला अनिकेत आणि त्याच्या समवेत दीपक ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. जेबी मोरा संघाचा बाहुबली अनिकेत मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला की त्याच्या माध्यमातून आपण बोकडवडाच्या मैदानामध्ये एक तुफानी अर्धशतक पाहिलं होतं. तोच अनिकेत मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी निशिकांत मात्रे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान तर मोठं उभारलं त्यामुळे नक्कीच जे विवाद उद्भवले होते ते त्यांना पूर्ण विराम मिळाला आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि त्याचा टॉस देखील आपण केला.
दरम्यान एक आगळं वेगळं पारितोषिक आलेलं आपल्याला पाहायला मिळालं की करुणेश घरत यांना चौथं षटक फेकण्याची संधी मिळाली तर मात्र गौरांग गौरांग गिरीश घरत यांच्या माध्यमातून 4,444 रुपये हे मात्र गौरांश गिरीशच्या घरत यांच्या माध्यमातून 4,444 रुपये हे करुणेशला दिले जातील. एक आगळं वेगळे पारितोषिक आहे. आणखी एक पारितोषिक आलं पहा. सुशांत घरत यांच्याकडून हे पारितोषिक आहे. करुणेशने 2 कॅच पकडल्या तर त्याला 1,000 रुपये मिळतील. पहा अनिकेत पारकर आणि दीपक साबळे ही जोडगोळी मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. अनिकेत म्हटलं ना तर अगदी आक्रमक खेळाडू आहे. 18 क्रमांकाची जर्सी त्याने तर परिधान केली आहे आणि ती क्रमांकाची जर्सी ज्या वेळेला आपण परिधान करतो ना तेव्हा आपल्या अंगात देखील विराट कोहली येतो आणि ती कामगिरी या मैदानामध्ये करावी लागणार आहे. यावेळेला फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बिग विकेट. अनिकेत पारकर अगदी गोल्डन डकचा शिकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिग फिश इन द नेट. बडी मछली जाल मध्ये. त्यामुळे विकेट नंबर 1 तंबूच्या आसरेला. अगदी त्यांच्या माध्यमातून अगदी सुंदरशा गाण्याची धून सुनवली गेली. नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती आला ऋषिकेश सुधार की ज्या खेळाडूवरती खऱ्या अर्थानं या धावा जमवण्याची ताकद होती तो मात्र मैदानाच्या बाहेर गेला. आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे नक्कीच कारण की चेंडू खेळत असताना चेंडूची लाईन लेंथ लांबी तुम्हाला भापता आली पाहिजे. पहिला चेंडू खेळत असताना तुम्ही ब्लाइंड स्ट्रोक खेळा तर कारण की 63 धावांचा तुम्हाला पल्ला गाठायचा आहे. त्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. यावेळेला फटका चांगला. क्षेत्ररक्षक यज्ञेश चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि या ठिकाणी मिळते ती मात्र सिंगल. एका धावेने धावफलकाचं दारिद्र्य या ठिकाणी जेबी मोरा संघाचं दूर सारलं जात आहे. परंतु अजूनही दिल्ली दूर आहे कारण की तब्बल 63 धावांचं एक मोठंसं लक्ष या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि ते पार करायचं असेल या मैदानामध्ये तुम्हाला षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. यावेळेला फटका चांगला फिरून मारला. क्षेत्ररक्षक अगदी लाईन मध्ये पोहोचला होता रेषेमध्ये पोहोचला होता परंतु झेल सुटलाय त्याच्या हातातून. त्यामुळे जीवनदान मिळालं. आणखी एक धाव जोडली जाईल. पहा थोडासा क्रॅम आला बहुतेक फलंदाजाच्या पाणी मैदानामध्ये घेऊन जा. चला जास्त दुखापत असेल तर खेळाडूला देखील विनंती आहे आपण मैदान सोडा आणि नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या कारण की बचेंगे तो और भी लढेंगे सर सलामत तो पगडी 50 असं देखील म्हटलं जातं. तत्पूर्वी आपण जाऊ डीजे कडे. एक ऐकूया सुमधुर संगीत. खेळाडू
क्रिकेटची परिभाषा ज्यावरती खऱ्या अर्थानं भारतानं अगदी देवाप्रमाणे प्रेम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं देखील म्हणतात. लहान असताना आपले आई वडील आपले नातेवाईक एक प्लास्टिकची बॅट आणि बॉल आपल्या पाळण्यामध्ये ठेवून देतात आणि त्या क्षणी अगदी क्रिकेटशी आपली नाळ जोडली जाते आणि हा क्रिकेटचा जोर आपल्या नसामध्ये भिनतो असं म्हणतात. परंतु आपण पहा काही वेळापूर्वी अगदी क्रॅम आलेला खेळाडू पुन्हा एकदा तरतरीत आणि तजेला झालेला आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला आपण मैदान सोडण्याची भाषा केली तो उभा राहिला. हे क्रिकेटचं वेळ आपल्याला भारतामध्ये जरूर पाहायला मिळतं. षटक सुरू आहे. पहिलं धावफलकावरती फक्त 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना आपण यावेळेला फिरून मारला फाईन लेगच्या दिशेने गोळीच्या वेगानं चेंडू चालला आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेखेच्या बाहेर. धावा मिळतील 4. मैदानामध्ये टायमिंग शॉट असतो परंतु आमच्या ऑडिओकडे देखील अगदी टायमिंग म्युझिक पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांचं देखील आपण एक विशेष कौतुक करत आहोत. अगदी सुंदर आपण ही ध्वनिफीत संचलित केली त्यामुळे त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दरम्यान षटक या ठिकाणी जवळपास संपले. पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. 63चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम पाटील म्हटलं तर नक्कीच एक आगळी वेगळी शैली आहे. अगदी डोगरीचा लसित मलिंगा यावेळेला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला आपण या ठिकाणी पाहू शकाल दीपक आहे. 63चा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे नक्कीच आताच्या घडीला तुमचा जो लोकलचा प्रवास आहे तो बंद करून तुम्हाला बुलेटमध्ये चढावं लागणार आहे. कारण की नक्कीच धावसंख्या मोठी आहे आणि त्याचा पाठलाग करायचा असेल तर मात्र तुम्हाला चौकार आणि षटकारांचे सुरुंग प्रत्येक षटकामागे लावावे लागतील तरच हा 63 धावांचा डोंगर फोडला जाईल. रिव्हर स्वीप दुधारी तलवार परंतु पुक्कट गेला वार. डॉट येतोय चेंडू. आणखी एक चांगला चेंडू रिलीज केला तो नक्कीच आमच्या शिवम पाटीलनं जो पहिला चेंडू रिलीज करत असताना आपण पाहिला. दरम्यान खेळाडूला दुखापत झाली मात्र तो रिटायर्ड झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा. कारण की आपण पाहिलं ना थोडासा क्रॅम आला होता आणि आता मात्र जरूरच त्याला रिटायर्ड व्हावंसं वाटतंय. कारण की नक्कीच असं म्हणतात की बचेंगे तो और भी लढेंगे सर सलामत तो पगडी बचास. कारण की कधी कधी आपण पाहतो की क्षेत्ररक्षण करत असताना आपण जीवाची पर्वा करत नाही आणि आपल्या अंगाला दुखापत होते आणि पूर्ण सीझन आपल्याला डगआउटमध्ये फक्त टाळ्या वाजवाव्या लागतात. नवीन फलंदाज रोहित म्हात्रे मैदानामध्ये आला. आता मात्र मॅच जेबी मोरा संघाच्या बाजूने फसली आहे. मॅच मात्र जेबी मोरा संघावरती रुसली आहे. कारण की धावा येत नाहीत. त्याला हसवायची असेल तर तुमची बॅटची जादू दाखवा तरच ही मॅच हसवण्यामध्ये तुम्ही यश मिळवाल. खूप मोठी स्पर्धा अगदी श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 हा दैवित्यमान सोहळा. यावेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणखी चांगला त्यामुळे फक्त आणि फक्त धावा मिळतील. 1 धावसंख्येमध्ये हळूवार वाढ होतीये. 7 धावा. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. आता मात्र सर्व सूत्र या फलंदाज ऋषीला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. मोठे मोठे तडाखे या मैदानामध्ये ठोकावे लागतील. अगदी फिरून मारायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही आहे. चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं होते
आणखी एक डॉट बॉल. त्यामुळे नक्कीच अगदी पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिला तर डोंगरी इलेव्हन डोंगरी संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी आपण या आतापर्यंत पाहिली तर सरस राहिली आहे. अलंग द कार्पेट जमीनला गुदगुल्या करत चेंडू चालला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडू उचललेला तिथपर्यंत आपण पाहिली तर फक्त आली आहे सिंगल. आणि सिंगल आणि डबलनं खरंच डोंगरी इलेव्हन डोंगरी संघाचं काही बिघडणार नाही आहे. कारण की अगदी 63 धावांचा एक विशाल डोंगर त्यांनी या ठिकाणी उभा केला. यावेळेला फिरून मारला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पाठलाग चालू आहे. चेंडू जवळपास 2-3 टप्प्याला अंतर पकडला जाईल आणि तत्पूर्वी या ठिकाणी वेळ आहे पर्याप्त आणि या पर्याप्त वेळेचा वापर करत आपण पाहतोय तर तब्बल 3 धावा पळून काढण्यामध्ये यश मिळवलं. दरम्यान चांगला फटका पहा. एखाद्या सुईतून धागा व्हावा तसा फटका आला परंतु क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडू पर्यंत पोहोचला आणि या चेंडूवरती मिळतील तब्बल 2 धावा. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती तब्बल 13 धावा. दरम्यान 2 षटकाचा देखील खेळ संपला. आपण पुन्हा एकदा डीजे कडे जाऊ आणि ऐकू एक सुमधुर संगीत. गोलंदाजामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी या डोंगरीचा आयकॉन खेळाडू संगम घरत एका बाजूला आपण संगम घरत अगदी जर्सी क्रमांक 12 जर्सी क्रमांक 11 दरम्यान पहा संगमसाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी सज्जन घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाहीये. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट आलाय चेंडू. अगदी 11 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे मोहम्मद सामी आणि ग्लेन मेकराची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती छापला. यावेळेला फटका फसलाय. गोल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. आणखी एक फलंदाज झाला फेल. त्याचं कौतुक करलं आमचा डीजे मास्टर. अगदी पप्पांनी लावलेलं पारितोषिक 1000 रुपयाचं पटकवण्यामध्ये यश मिळाला. प्रत्येक विकेटसाठी सज्जन घरत यांच्या माध्यमातून अगदी संगम घरतला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज झाला हरीश. यावेळेला अप्पर कट केला. चेंडू निघाला. त्याच्या मागे एक क्षेत्ररक्षक पहा. चेंडू त्यांना उडवला परंतु
अगदी 3 खेळाडूंमध्ये जलतो जयक आणि दरम्यानच्या काळामध्ये इशारा पंचांचा आला. दॅट्स अ मायटी फोर. चौकार. चार धावा या ठिकाणी मिळाल्या. 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या कारण की अगदी 3 खेळाडू मध्ये, कारण की नेहमी असं म्हणतात 3 तिघाडा आणि काम बिघाडा, आणि 3 खेळाडू एका चेंडूला पकडण्यासाठी आले आणि पकडू शकले नाही आणि सीमारेषेचा वेध घेताना आपण पाहिला. 4 धावा जोडल्या जातील ते जीबी मोरा संघाच्या खात्यामध्ये. यावेळेला फटका एलिव्हेशन कमी आहे आणि आपण पाहिला तर करुणेश गरज त्या ठिकाणी होता आणि झेलसाठी त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु या ठिकाणी जवळपास 500 रुपये जमीन दोस्त होताना आपण या मैदानामध्ये पाहिले. परंतु धावसंख्येमध्ये वाढ. 20 धावा धावपलकावरती आपण पाहिला. अजूनही खूप धावांचा पल्ला गाठायचा. या ठिकाणी सिंगल येते बॅकवर्ड पॉइंट मध्ये. चेंडू अडवला गेला, परंतु करुणेशवरती नक्कीच संगम नाराज आहे, कारण की 1000 रुपये त्याचे या ठिकाणी जाताना आपण पाहिले. 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला सज्जन घरत त्यांचे पप्पा यांनी लावलेलं आहे. यावेळेला फटका पुलचा खेळला. एलिव्हेशन आणि नक्कीच उंची जास्त आणि लांबी देखील जास्त आणि हा लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. दॅट्स अ मॅक्सिमम षटकार. पलकावरती 27 आहे. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे नक्कीच अगदी प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार मारावे लागतील आणि गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शिवम पाटील ज्यानं दुसरं षटक चांगलं टाकलं होतं, सुरेख गोलंदाजी केली होती शिवमनं. 7 धावा त्यांना पहिल्या षटकामध्ये खर्च करत असताना अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपली त्याला पाहायला मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा दुसरं षटक टाकण्याची परवानगी या ठिकाणी कर्णधारांनी त्याला दिली आहे. फटका चांगला आहे पहा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक संगम करत आहे. जिथपर्यंत चेंडू पकडला जाईल ना तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 29 धावा. स्ट्राईक वरती हरीशच्या बॅटमधून एक मेगा षटकार आपण अगोदरच्या षटकामध्ये पाहिला. अप्पर कटचा फटका पहा. अगदी शॉर्ट ऑफ द नाईट. चेंडू एका टप्प्यानंतर सीमा रेखेचा वेध घेतोय. चौकार. फटका. 4 धावा मिळतील. धावसंख्या मात्र मुसंडी मारते तब्बल 33 धावा. आणखी 30 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला जाताना आपण पाहिला, कारण की ऑन साइडला तसेच ऑफ साइडला देखील चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण हरीशला पाहिलं. चांगला फटका. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे बहुतेक रोहित करता. चेंडू पकडला जाईल. चेंडूची फेक होईल तत्पूर्वी पुन्हा एकदा तब्बल 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35च्या घरामध्ये. या ठिकाणी या षटकाचा विचार केला ना तर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती नक्कीच
या गिरीश नामक फलंदाजाची, हरीश नामक फलंदाजाची. कारण की जवळपास आपण म्हटलं ना, जिंकायचं म्हटलं तर योग्य वेळी योग्य पत्ता काढावा लागतो, अन्यथा हुकमाचे एक्के देखील फुकट जातात. क्रमवारीमध्ये थोडासा बदल झाला असता. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 कंप्लीट करण्यात आल्यात. अगदी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37च्या घरामध्ये. चांगलं क्रिकेट, अगदी अशांत क्रिकेट पाहायला मिळतं. या षटकामध्ये अगदी चौफे टोलेबाजी पाहायला मिळाली, त्यामुळे धावफलक थोडासा हलता पाहायला मिळाला. यावेळेला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. नोमॅड लँडमध्ये चेंडू पडला, सिंगल आली आहे. कारण की असं म्हणतात सिंगल आणि डबल्स ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. धावसंख्येमध्ये आणखी एक वाढ, 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. काही चेंडूची वाट पाहायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते, आणि आता मात्र तुम्हाला मॅच जिंकायची असते तर प्रत्येक चेंडूची वाट लावावी लागणार आहे. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जिथपर्यंत येईल ना, जवळपास 2 धावा तर जरूर मिळतील, आणि या ठिकाणी 2 धावा जरूर आल्या. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 4थ्या दशकामध्ये जाऊन पोहोचली आहे. 40 धावा म्हणजे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण डीजेकडे वळूया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. वाला दाबून बघतोय बघतोय बघ. आणि 180 देशांमधून खूप साऱ्या प्रतिक्रिया जितेंद्र पाटील यांच्यासाठी येत आहे. अगदी उत्तम डान्स म्हणून खूप सारे कमेंट्स त्यांच्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान शेवटचं अंतिम षटक आहे. यश घरत मोड्या गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झाला. पहा मोड्या, 23 धावांचं पाठबळ तुमच्याकडे आहे. 22 धावा खर्च करण्याची मुभा आहे, आणि या 23च्या 23 धावा जे बी मोरा संघाला काढाव्या लागतील. कारण की पहिल्या डावाची सुरुवात आपण पाहिली तर थोडीशी डळमळीत झाली, परंतु शेवट झळझळीत होताना पाहायला मिळतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पीच झाला. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 6 चेंडू आणि 22ची गरज आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 3 षटकार आणि 1 चौकार या 6 चेंडू मध्ये ठोकायचा. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय, त्यामुळे घडतंय का तर 2 धावा या ठिकाणी मिळतील. समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू 20 धावा, 20 धावा 5 चेंडू. काय घडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण हसेल, कोण रडेल, या प्रश्नांना इथं उधाण आलंय. चांगली फलंदाजी झाली, मोठे फटके कन्वर्ट केले. अगदी लोअर फुलटॉस चेंडू आहे, गरंगाळा चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी एक क्षेत्ररक्षक आला, फक्त सिंगल आली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलला. 4 चेंडू आणि 19 धावा. कंपल्सरी 4 चेंडूमध्ये तुम्हाला 3 षटकार ठोकावे लागतील. असं म्हणतात, ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना, तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधीही लिहिला जात नाही. त्यामुळे नक्कीच या वेळेला तुम्हाला तुमचा आत्मविश्वास या मैदानामध्ये दाखवावा लागणार आहे. दरम्यान
पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे आणि टॉस बहुतेक बालचंद्र आणि बालास्पोर्ट डोंगरी संघानं जिंकला, त्यामुळे हा मॅच संपल्यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. ही विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी फक्त सिंगल किंवा डबल्स येण्याची शक्यता आहे, कारण की हे फटके आताच्या घडीला तुमचा दोन आल्यात. अजूनही संधी आहे. 3 चेंडू आणि 17 धावा म्हणजे 3 विस्फोट करावे लागतील आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण. परंतु हा निर्धाव चेंडू आणि हा सर्व काही सांगून जातोय. परतीचे पूर्ण दरवाजे जे बी मोरा संघासाठी 3 ओव्हरची मॅच आहे. पुढच्या सामन्यासाठी आम्ही अनाउन्समेंट करतोय. पुढचा मॅच हा 3 षटकाचा राहील. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु नक्कीच वेळ निघून गेल्यानंतर आलेल्या फटक्याला 0 किंमत. अगदी भात शेती जळून गेल्यानंतर आलेल्या पावसाला 0 किंमत. अगदी शेवटचं स्टेशन आल्यानंतर मिळालेला विंडो सीटला 0 किंमत. कारण की वेळ निघून गेली ना की सत्ताही निघून जाते. त्यामुळे हा षटकार फक्त तुमचा विजय आणि पराजय यांचं अंतर दूर करेल. कारण की 1 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पाहूया एखादा चमत्कार होईल का. या वेळेला मोठा फटका जरूर आहे यज्ञेशाला आणि हा टिपला जाईल, त्यामुळे विजयश्री संपादन केली जाते. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डोंगरी 11 डोंगरी संघाचं अभिनंदन. जो जीता वही सिकंदर, जो हारा वो बाजीगर. त्यामुळे जिंकणाऱ्या संघाचं आपण अभिनंदन करत असताना आपण एक सुंदरसं संगीत वाजवून त्याचं अभिनंदन करूया.